स्वागत आहे तुमचं आजच्या या मेडिटेशनमध्ये. याला तुम्ही ध्यान म्हणू शकता. आणि हे बनवलं गेलं आहे कारण तुम्हाला तुमचा अंतर्नाद जो आहे तो ऐकायला यावा, जो तुम्हाला शांतीकडे घेऊन जातो आणि जो तुम्हाला डीप हिलिंगसाठी मदत करतो. त्याआधी सगळ्यात आधी महत्त्वाचं हे आहे, तुम्ही स्वतःला सांगणं तुम्ही थकलेले आहात आणि ते ठीक आहे. जीवनात सगळं काही करताना कधी कधी आपल्याला अवॉइड करायला आवडतं, नाही मी थकलेलो नाही. आपल्याला अवॉइड करायला आवडतं की आपण थकलेलो आहोत आणि आपण सांगतो नाही आय एम ओके, आय एम ओके. आज आपल्याला काही लपवायचं नाही आहे आणि वरचे जे आपण लेयर्स घातलेले आहेत ना मनावर, ते आपल्याला काढून टाकायचे आहे. तेव्हाच थकवा जाईल. तुम्ही थकलेले आहेत आणि ते ठीक आहे. बरेचदा थकवा फक्त शारीरिक कामांचा येत नाही, तो मानसिक थकवा असतो. कधी नात्यासंबंधातला थकवा असतो, कधी भविष्याच्या चिंतेचा थकवा असतो, कधी कुटुंबियांबद्दलची चिंता असते त्याबद्दल थकवा असतो. प्रत्येक वेळेस थकवा शारीरिक नसतो. आत्ता या क्षणी काहीच करायचं नाही. तुमच्या लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम किंवा चॅलेंज असेल, आत्ता या क्षणाला काहीच करायचं नाही आहे. कुठे पोहोचायचं नाही आणि कुणासाठी काही व्हायचं नाही. कुठल्या रोलमध्ये शिरायचं नाही आहे. कुठली दुसरी व्यक्ती बनायचं नाही आहे. बस फक्त इथे थांबायचं आहे. जर तुमच्या मनात आवाज येत असतील, हे असं का झालं, मी वेगळं का नाहीये, हे माझंच का, हे माझ्याशीच का झालं, किंवा मी असं म्हटलं असतं तर कदाचित दुसरं कुठलं तरी उत्तर मिळालं असतं समोरून. माझं ते चुकलं, ते मी नव्हतं करायला हवं. त्यांनी मला असं का म्हटलं, त्यांना ही समज का नाही. असे बरेच विचार येतील आणि हे मनातले आवाज तुम्ही निरीक्षण कराल तर सुरूच राहतात 24 तास. आता या क्षणाला त्यांना थांबवू नका, कारण हे आवाज वाईट नाही आहे. हे आवाज म्हणजे खूप दिवस दडपलेलं मन बोलत आहे. आज पहिल्यांदा तुमच्या मनाला तुमच्या परवानगीची गरज आहे. परवानगी थकायला, परवानगी न समजायला, परवानगी कोसळायला. कारण तुम्ही मजबूत नाही म्हणून नाही, पण तुम्ही खूप काळ मजबूत राहिलात म्हणून. खूप काळ मजबूत राहणं आवश्यक आहे, म्हणून मजबूत राहिलात प्रयत्नाने आणि कष्टाने. आता एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि हा श्वास हलकेपणाने सोडा. हा श्वास सुधारण्यासाठी नाही आणि बदलण्यासाठी पण नाही. हा श्वास आधारासाठी आहे. आता मनात बघा, तुम्ही एखाद्या अंधाऱ्या खोलीत उभे आहात. ही खोली म्हणजे अंतर्जग, तुमच्या आतलं जग. इथे तुमची भीती राहते, तुमचा राग आहे,
तुमची अपराधी भावना आहे, चिंता आहे, काळजी आहे. या अंधाऱ्या खोलीत खूप काही आहे जे बरेचदा तुम्हाला अवॉइड करायचं असतं, किंवा तुम्हाला भीती वाटते की हे माझ्या सत्य जीवनात मॅनिफेस्ट व्हायला नको. पण आज या विचारांपासून आणि या अंधाऱ्या खोलीपासून तुम्ही पळून जात नाहीये. आज तुम्ही तिथे एक दिवा लावणार आहे. कल्पना करा की तुम्ही तिथे दिवा लावताय. जसा दिवा लागला, खोली प्रकाशमय झाली. दिवा लागताच तुम्हाला कळलं, अरे हे राक्षस नाही, या तर माझ्या मनावर झालेल्या जखमा आहेत, ज्या कोणी पाहिल्याच नाही आणि मी कधी लक्षच दिले नाही. आता त्या जखमांकडे हळूच पहा आणि म्हणा, हो, माझं लक्ष आहे. आज मी तुझ्याशी लढणार नाही. आज मी तुला एकटं सोडणार नाही आणि एकटं सोडून जाणार नाही. हे शब्द ऐकून तुमच्या छातीतला ताण हळूच सैल होतोय. कारण रोज दुसऱ्यांचं ओझं वाहताना स्वतःच्या ओझ्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि पहिल्यांदा स्वतःचं ओझं तुम्ही स्वतः उचलताय. आज तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायचं नाही. आज तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं नाही. आज तुम्हाला ग्रेटफुल पण व्हायचं नाही. कृतज्ञतेचं प्रेशर नाहीये, आणि नेहमी तुम्ही स्ट्रॉंग आणि हसतच असावे ह्याचंही प्रेशर नाही. आज फक्त तुम्हाला खरं व्हायचंय, स्वतःशी खरं बोलायचंय. आणि खरं असणं आणि स्वतःशी खरं बोलणं हेच उपचाराचं पहिलं पाऊल आहे. आता कल्पना करा, तुम्ही एका थकलेल्या बाळाला हळूच जवळ घेतलाय. ते बाळ, ते छोटं मूल म्हणजे तुम्हीच आहात. आणि हे छोटं मूल तेच आहे, कधी कुणी न विचारलेला, कधी कुणी न थांबलेला. या छोट्या बाळाकडे लक्ष द्यायचं तुम्ही विसरूनच गेलात. जीवनाची नाव समोर ढकलताना, कष्ट करताना, सगळ्यांना सुख देताना, कोणी नाराज होऊ नये म्हणून प्रयत्न करताना तुम्ही स्वतःच्या आतल्या या बाळाला बघायचंच विसरले. कधी थांबलाच नाही तुम्ही, पण आता या क्षणाला त्याला काहीच सांगू नका. या बाळाला कुशीत घ्या आणि त्याला एक सुंदर, गोड, घट्ट मिठी घ्या, मिठी मारा. तुमच्या शरीराला आता जे होतंय ना ते समजून घ्या. आता या क्षणाला मेंदू हळू होतोय आणि श्वास खोल होतोय.
कुठेतरी एक वाक्य उमटतंय, मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित आहे, मी पूर्ण आहे. हे वाक्य तर्कातून येत नाहीये, हे वाक्य अनुभवातून येत आहे. जर डोळ्यात पाणी आलं तर ते थांबवू नका. हे दुःख नाही, हे ओझं खाली ठेवण्याचा क्षण आहे. आपल्या भावनांना आणि जखमांना पाहताना डोळ्यात अश्रू येणं नॉर्मल आहे. तुम्ही हलके होताय, आतून हलके होताय. आता सगळं सुटलेलं नाही, पण तुम्ही सुटायला सुरुवात केली आहे आणि ते पुरेसं आहे. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आणि हळूच श्वास आत आणि बाहेर या शरीराची जाणीव असू द्या. आणि मनात एकच वाक्य ठेवा, आय एम होल अँड कम्प्लीट, आय एम नॉट ब्रोकन. मी तुटलेलो नाही किंवा मी तुटलेले नाही, मी बरा होत आहे, मी बरी होत आहे. त्या बाळाला घट्ट मिठी मारली आहे ना, त्याला सांगा, माझं तुझ्याकडे लक्ष आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. या व्यतिरिक्त हे लक्षात ठेवा, तुमच्या आत परमात्म्याचा अंश आहे आणि या परमात्म्याच्या अंशाला माझा नमस्कार. तुम्ही लवेबल आहात. यू आर लवेबल. यू हॅव अ हार्ट ऑफ गोल्ड. यू आर परफेक्ट ॲज यू आर. यू आर होल अँड कम्प्लीट. आणि लक्षात असू द्या, मी तुमच्या पाठीशी आहे. आय एम ऑलवेज देअर, होल्डिंग युअर हँड. आत्ता कसलीही घाई नाही. तुम्ही या क्षणात आहात आणि या क्षणात राहणे आणि ही भावना अनुभव करणे हे सगळ्यात मोठं हीलिंग आहे. श्वासाकडे लक्ष द्या आणि जेव्हाही तुम्हाला बरं वाटेल तेव्हा या म्युझिकचा आनंद घेत घेत डोळे उघडा आणि आपल्या समोरचं जीवन असंच आनंदाने जगण्याचे स्वतःला एक वचन द्या. धन्यवाद. हे ध्यान तुमच्यासाठी, स्पेशली तुमच्यासाठी बनवलं आहे, बिकॉज यू आर स्पेशल and you are worthy of all great things in life. माझी ही सदिच्छा तुम्हाला मनाची श्रीमंती, पैशाची श्रीमंती, शांती, समृद्धी आणि संपन्न आरोग्य, उदंड आयुष्य लाभो. हीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. भेटूया पुन्हा.